रेकॉर्ड होतंय तुम्हाला टाकण्यासाठी. आता आपल्याला पुढे एक्झाम्पल बघायचे. काय एक्झाम्पल आहे, वाचा एक्झाम्पल. And iron ball of mass 3 kg is reached from a height of 120 meter and falls freely to the ground. Assuming that the value of g is 10 meter per second square, calculate first time taken by the ball to reach the ground, second velocity of the ball on reaching the ground, and third one the height of the ball at half the time it takes reach to the ground. ओके, आपल्याला 3 गोष्टी काढायच्या आहे. एक 3 किलोग्रॅम वस्तुमानाचा लोहाचा गोळा दिलेला आहे. 125 मीटर उंचीवरून त्याला खाली सोडलंय आणि जीचं मूल्य 10 मीटर पर सेकंद असं दिलेलं आहे आणि त्याच्यावरून आपल्याला राशींचं मूल्य काढायचं आहे. पहिली राशी आहे द टाइम टेकन बाय द बॉल टू रीच द ग्राउंड, दॅट मीन्स जमिनीपर्यंत पोहोचण्यासाठी लागलेला कालावधी. त्याच्यानंतर आपल्याला शोधायचं आहे जमिनीपर्यंत पोहोचताना असलेला वेग आणि तिसऱ्या वेळेस आपल्याला बघायचं आहे की अर्ध्या वेळेस असलेली त्याची उंची. दॅट द हाईट ऑफ द बॉल ऑफ हाफ द टाइम इट टेकन्स टू रीच द ग्राउंड. फर्स्ट आपल्याला गिवन काय काय दिलेलं आहे, बोला गिवन काय काय दिलेलं आहे. जागे आहे सगळे? हा, मग गिवन काय बोला. पहिले आपल्याला गिवन दिलंय मास दिलेलं आहे m इज इक्वल टू 3 kg. नंतर काय दिलेलं आहे डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय दी बॉल्स म्हणजे डिस्प्लेसमेंट दिलेलं आहे s दिलेला आहे किती 125 मीटर. ओके, लिहून घ्या कागदावर घरी गेल्यावर. 125 मीटर. देन काय दिलेलं आहे initial velocity of the ball u is equal to 0. then काय दिलेलं आहे a ची व्हॅल्यू दिलेली दॅट इज एक्सेलरेशन म्हणजे त्वरण दिलेलं आहे. किती आहे त्वरण? a is equal to 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर and that is equal to g. ओके, आता आपल्याला न्यूटन्स सेकंड इक्वेशन बघायचे. 9th स्टँडर्ड मधलं न्यूटनचं सेकंड इक्वेशन आपल्याला यूज करायचंय. गिवन व्हॅल्यूज लिहून घेतल्या वहीवर. नाउ वी विल सी दॅट न्यूटन्स सेकंड इक्वेशन इज s इज इक्वल टू ut प्लस 1/2 at स्क्वेअर. ओके, घेतलं लिहून. आता व्हॅल्यू टाकू. आपल्याला s ची व्हॅल्यू आहे इथं, s ची व्हॅल्यू दिलेली आहे आपल्याला. किती आहे s ची व्हॅल्यू? बोला s ची व्हॅल्यू किती आहे? 125 इज इक्वल टू u ची व्हॅल्यू पण आहे आपल्याकडे. किती u ची व्हॅल्यू? 0 इंटू टी. किती आहे? टी आहे का आपल्याकडं? नाहीये, मग ते टी तसंच ठेवू ना, 0 इंटू टी. ओके, प्लस 1/2 इंटू किती आहे at स्क्वेअर. ए ची व्हॅल्यू किती आहे? 10 आणि देन अगेन काय यस टी स्क्वेअर. ठीक आहे, आपण काय केलं, काय काय मिळालं? 0 इंटू टी 125. 0 इंटू टी म्हणजे काय 0 येईल प्लस 1/2 इंटू 10 इंटू टी स्क्वेअर. 1/2 हा 2 आणि 5 म्हणजे किती होईल 5. म्हणजे किती राहिलं खाली 5t स्क्वेअर. खाली किती राहिलं 5t स्क्वेअर. 125 इज इक्वल टू 5t स्क्वेअर. ठीक आहे, आता तुम्हाला माहिती आहे काय, ह्या टीची जर व्हॅल्यू काढायची असेल तर हा 5 इकडं काय केला पाहिजे, शिफ्ट केला पाहिजे आणि म्हणून 125/5 इज इक्वल टू टी. द्या भाग, 5 ने भाग द्या 125 ला. 5 2 ज 10. हां, 5 2 ज 10. खाली राहिले 2. 5 5 ज 25. टीची व्हॅल्यू किती आली? टी इज इक्वल टू टी स्क्वेअर इज इक्वल टू 25. आणि ह्याचं काय घ्या, टेकिंग
square root of both sides, that is a t is equal to 5. पण what is 5? टाइम हा कशात कन्सिडर केला जातो? In a second. Time is considered in the second, therefore s is equal to किती? 5 सेकंड. ओके, म्हणजे आपला आन्सर किती आलं? 5. ओके, ठीक आहे. दुसरं घेऊ ना. ठीक आहे, 5 सेकंड. आपल्याला सेकंड एक्झाम्पल पण बघायचं आहे. हां, अरे हा, अजून सेकंड राहिला नाही. ओके, घेऊ. सेकंड पार्ट राहिला आपला अजून. पहिला पार्ट आपण बघितला. फर्स्ट वन इज काय आपल्याला इथं मिळाला किती? टाइम टेकन, द बॉल टेक्स 5 सेकंड टू रीच द ग्राउंड. म्हणजे पहिला पार्ट आपला कंप्लीट झाला. ओके, आता वी विल सी द नेक्स्ट पार्ट, सेकंड पार्ट. आता अकॉर्डिंग टू न्यूटन्स फर्स्ट इक्वेशन, न्यूटनचं फर्स्ट इक्वेशन यूज करायचं आहे आपल्याला. काय न्यूटनचं फर्स्ट इक्वेशन? फायनल, हां, नाही नाही नाही, व्ही इज इक्वल टू यू प्लस ए टी. न्यूटनचे तिन्ही इक्वेशन नेहमी रिमाइंड करायचे. दॅट इज तुम्हाला 9th स्टँडर्डमध्ये झालेला आहे. व्ही इज इक्वल टू यू प्लस ए टी असं इक्वेशन आहे. आपल्याकडे काही व्हॅल्यू आहेतच ऑलरेडी. ओके, आपल्याकडे कशाची व्हॅल्यू आहे? यूची आहे, एची आहे, टीची आहे. आपण टाकू. ठीक आहे, यूची व्हॅल्यू किती आहे? यूची व्हॅल्यू 0. ए किती आहे? 10. इंटू टी किती आहे? 5. म्हणजे 10 इंटू 5 किती झाला? 50 मीटर पर सेकंड. व्हेलॉसिटी इज काउंट इन मीटर पर सेकंड. दॅट इज अ व्ही इज इक्वल टू 50 मीटर पर सेकंड. ओके, that is the velocity of the ball on reaching the ground is 50 meter per second. इथं दिलंय बघा, 50 meter per second. Okay, then third one is if the height of the ball at half the time it takes to reach the ground. आपल्याला तिथं काढायची आहे, हाईट काढायची आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला हाफ टाइम घ्यायचा आहे. हाफ टाइम दॅट मीन्स टी आपल्याकडे किती आहे? टी किती आहे आपल्याकडे? टी इज इक्वल टू 5 होता. 5/2 इज इक्वल टू किती झाला? 2.5. 2.5 झाला. त्याच्यानंतर आपल्याला बॉल्स हाईट ऑन दिस टाइम. यस आपल्याकडे आहे का आता? नाही, आपल्याला काढायचं आहे. बॉल्स हाईट ॲट दिस टाइम आपल्याकडे नाही आहे, ती फाइंड आउट करायची. आणि न्यूटनचं सेकंड इक्वेशन पुन्हा अगेन यूज करायचं. हे इक्वेशन पुन्हा इथे आपण लिहिणार आहे. यस काय? यस इज इक्वल टू काय? यू टी प्लस 1/2 ए टी स्क्वेअर. ओके, यू टी प्लस 1/2 ए टी स्क्वेअर. S is equal to ut plus 1/2 at स्क्वेअर. ओके, आता u ची किंमत आहे आपल्याकडे किती आहे? ती 0 इंटू टी म्हणजे 0 झाली, प्लस 1/2 इंटू ए ची व्हॅल्यू किती आहे? 10 इंटू किती? टी स्क्वेअर टाइम किती आहे? 2.5. त्याचा किती? स्क्वेअर. ओके, आता आपण हे सगळं कॅल्क्युलेट करू. 1/2 याला भागलं, इथं उत्तर 5 येईल, गुणिले 2.5चा स्क्वेअर. 25चा वर्ग किती? 25चा वर्ग 625. म्हणजे 2.5चा स्क्वेअर किती झाला? 6.25. याचा गुणाकार करू. आता कशाचा गुणाकार करायचा? 5चा 5शी 5 25, 5 25. देन एक वर राहिला हातचा. देन 5 2 10 आणि हे 1 म्हणजे किती झालं? 11. देन
एक मिनट, 5 किती 25 आणि खाली राहिले 2 ना, देन 5 2 10 आणि हे 2 12 झाले, हातचा आला 1, त्याच्यानंतर 5 6 30 आणि हे 30 आणि ते 1 म्हणजे किती झाले 31.25 मीटर. Thus the height of the ball at half time 125 minus 125.00 minus 31.25 वजाबाकी करू याची. 0तून जात नाही, मग हातचा घेतला, इथं 10 होती, 10 मधून 5 गेले 5, देन किती राहिले इथं 9 आहे, 9 मधून गेले 7, इथं हातचे दिले होते म्हणजे 4, 4 मधून 3 राहतील रिमेनिंग, इथं 2 नाही जात, मग हातचा घेतला 12 झाले म्हणजे 9, म्हणजे उत्तर आलं 93.75 मीटर. आपला आन्सर किती आलं 93.75 मीटर. ओके, मग आपलं पहिलं आपण एक्झाम्पल बघितलं न्यूटन्स सेकंड लॉ ऑफ मोशन आपण यूज केला आणि S = UT + 1/2 AT². देन त्याच्यामध्ये पुट व्हॅल्यू करून आपल्याला द बॉल टेक्स 5 सेकंड टू रीच द ग्राउंड मिळालं. देन आपण सेकंड वनला न्यूटन्स फर्स्ट इक्वेशन यूज केलं V = U + AT. देन वी कॅन फाइंड आउट दी velocity of the ball on reaching the ground of is a 50 meter per second. Then third one is half time taken केला आणि ball height at the time S is we can find out S = UT + 1/2 AT². That is the Newton's second law. And then thus the when we can find out the height, we can find the height of the ball at a half time, that is 125 minus 31.25, that is a 93.75 meter. Okay.